लास्ट व्हिडिओमध्ये आपण डू, डज आणि डीड या हेल्पिंग व्हर्बचा वापर कोणत्या नाउन समोर आणि कोणत्या प्रोनाउन समोर करायचा ते पाहिलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डू, डज आणि डीड या हेल्पिंग व्हर्बचा वापर सेंटेन्समध्ये कसा करायचा ते पाहायचं आहे। सो मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आधी आपण डू या हेल्पिंग व्हर्बचा वापर सेंटेन्समध्ये कसा करायचा ते पाहणार आहोत। आय क्लीन माय रूम। आय क्लीन माय रूम येथे हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि प्रेझेंट टेन्स मधील सेंटेन्स आहे। आय क्लीन माय रूम मी माझी रूम स्वच्छ करते। आता या सेंटेन्समध्ये प्रेझेंट टेन्स सुद्धा आहे, प्रेझेंट टेन्स सुद्धा आहे आणि आय हे प्रोनाउन सुद्धा आहे। आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो की जेव्हा प्रेझेंट टेन्स असेल आणि आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल तेव्हा त्या सगळ्यांच्या समोर डू हे हेल्पिंग व्हर्ब येते। मग येथे तर दोन्ही गोष्टी आहेत, तरीही या सेंटेन्समध्ये डू हे हेल्पिंग व्हर्ब दिलेलं नाही आहे का? नाही। त्याचं कारण असं आहे की या पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये डू हे हेल्पिंग व्हर्ब या मेन व्हर्बमध्ये लपलेला आहे। डू हे हेल्पिंग व्हर्ब या मेन व्हर्बमध्ये लपलेला आहे आणि ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची की जेव्हा कोणत्याही मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म दिलेलं असेल तेव्हा त्या मेन व्हर्बच्या फर्स्ट फॉर्ममध्ये डू हे हेल्पिंग व्हर्ब लपलेलं असते आणि हेच ते रहस्य आहे जे आपल्याला डू, डज आणि डीडचा वापर करताना कामात येईल। आय क्लीन माय रूम यापासून निगेटिव्ह सेंटेन्स बनवून पाहूयात आणि डू या हेल्पिंग व्हर्बचा वापर कसा करायचा ते शिकूयात। आय, जसं की आपण या पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये पाहिलं की क्लीन या मेन व्हर्बमध्ये डू हे हेल्पिंग व्हर्ब लपलेला आहे। तर जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की मेन व्हर्बमधून कोणतंही हेल्पिंग व्हर्ब, मग ते डू असो, डज असो किंवा डीड असो, त्याला बाहेर काढायचं। येथे आता प्रेझेंट टेन्स आहे म्हणजेच मेन व्हर्बमध्ये डू हे हेल्पिंग व्हर्ब असेल, तर आता आपल्याला या मेन व्हर्बमधून डू हे हेल्पिंग व्हर्ब बाहेर काढायचं। नॉट क्लीन माय रूम। आय डू नॉट क्लीन माय रूम मी माझी रूम स्वच्छ करत नाही, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो। जेव्हा आपण क्वेश्चन बनवतो त्यावेळेला आधी डू हे हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं। डू आय क्लीन माय रूम। डू आय क्लीन माय रूम क्वेश्चन मार्क। डू आय क्लीन माय रूम, डू आय क्लीन माय रूम मी माझी रूम स्वच्छ करते का? अशा प्रकारे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन टाईप सेंटेन्स तिन्हीमध्ये डूचा वापर करायचा। तर आता आपण डज या हेल्पिंग व्हर्बचा वापर सेंटेन्समध्ये कसा करायचा ते पाहणार आहोत। शी क्लीन्स हर रूम। शी क्लीन्स हर रूम ती तिची रूम स्वच्छ करते, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो। ती तिची रूम स्वच्छ करते। दिलेला सेंटेन्स हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि पॉझिटिव्ह आहे। मग लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो की ज्यावेळी प्रेझेंट टेन्स असेल आणि ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल त्यावेळेला डज या हेल्पिंग व्हर्बचा वापर करतात। मग ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला डज कुठेच दिसत नाही, मग येथे डजचा वापर केलेला आहे का? तर हो, येथे सुद्धा डज या हेल्पिंग व्हर्बचा वापर केलेला आहे।
ते सुद्धा डज हे हेल्पिंग व्हर्ब मेन व्हर्बमध्ये लपलेलं आहे. इथे मागच्या सेंटेन्समध्ये क्लीन एवढंच मेन व्हर्ब होतं, पण या सेंटेन्समध्ये CLENS एस हा प्रत्यय लागला. काय लागला? यस हा प्रत्यय लागला. यस या प्रत्ययाचा अर्थ होतो क्लीन्स या शब्दामध्ये डज हे हेल्पिंग वर्ब लपलेला आहे. काय आहे? क्लीन्स या शब्दामध्ये डज हे हेल्पिंग वर्ब लपलेला आहे. हे ॲझ्युम करायचं. मेन वर्ब याच्यामध्ये आहे डज हे हेल्पिंग वर्ब. शी क्लीन्स हर रूम. ती तिची रूम स्वच्छ करते. आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. शी मेन व्हर्बमधून आपल्याला डज हे हेल्पिंग वर्ब बाहेर काढायचं आहे. शी डज नॉट क्लीन्स. आता इथं लक्ष द्यायचं. येथे क्लीन या मेन व्हर्बला यस प्रत्यय लावावा का? नाही. येथे क्लीन या शब्दाला यस प्रत्यय लावावा लागत नाही, कारण आपण ऑलरेडी इथं डज हे हेल्पिंग वर्ब बाहेर काढलेलं आहे. क्लीनमधून डज हे हेल्पिंग वर्ब बाहेर काढलं म्हणून निगेटिव्ह सेंटेन्स लिहिताना मेन व्हर्बला यस प्रत्यय लावू नये. इथे यस प्रत्यय लावायचा नाही, फक्त क्लीन एवढाच शब्द लिहायचा. शी डज नॉट क्लीन हर रूम. शी डज नॉट क्लीन हर रूम. ती तिची रूम स्वच्छ करत नाही. आता आपण क्वेश्चन टाईप सेंटेन्स पाहूयात. डज आधी घ्यायचं. डज शी क्लीन हर रूम? क्वेश्चन मार्क. डज शी क्लीन हर रूम? डज शी क्लीन हर रूम? ती तिची रूम स्वच्छ करते का? ती तिची रूम स्वच्छ करते का? लक्ष ठेवायचं आहे की कुठे मेन व्हर्बला यस प्रत्यय लागतो, कुठे मेन व्हर्बमध्ये डू लपलेला आहे. हे दोन रहस्य आपण जाणून घेतलीत. आता आपण डीड या हेल्पिंग व्हर्बविषयी माहिती घेऊया. ही क्लीन हिज रूम. त्याने त्याची रूम स्वच्छ केली. हा पास्ट टेन्स आहे आणि प्रोनाऊन इथे ही असं दिलेलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पास्ट टेन्समध्ये सगळ्याच प्रोनाऊन समोर आणि सगळ्याच सिंग्युलर प्लुरल नाऊन समोर डीड हे हेल्पिंग व्हर्ब येते. मग येथे सुद्धा डीड हे हेल्पिंग व्हर्ब मेन व्हर्बमध्ये लपलेलं आहे. कुठे लपलेलं आहे? मेन व्हर्बमध्ये. क्लीन हे मेन व्हर्ब आहे आणि यामध्ये डीड हे हेल्पिंग व्हर्ब लपलेलं आहे. डीड. येथे डीड आपण बाहेर काढलं. जेव्हा मेन व्हर्बला डी किंवा ईडी प्रत्यय लावलेला असतो तेव्हा त्यामध्ये डीड हे हेल्पिंग व्हर्ब लपलेलं असते आणि त्याला मेन व्हर्बचं सेकंड फॉर्म म्हणतात. इथे सुद्धा मेन व्हर्बला ईडी प्रत्यय लावला आणि हे मेन व्हर्बचं सेकंड फॉर्म आहे. त्यामधून आपण डीड हे हेल्पिंग वर्ब बाहेर काढलं. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवूयात. नॉट क्लीन हिज रूम. ही डिड नॉट क्लीन हिज रूम. ही डिड नॉट क्लीन हिज रूम. त्याने त्याची रूम स्वच्छ केली नाही. आता आपण क्वेश्चन टाईप सेंटेन्स बनवूया. डिड ही क्लीन हिज रूम. डिड ही क्लीन हिज रूम? त्याने त्याची रूम स्वच्छ केली का? डिड ही क्लीन हिज रूम? अशा पद्धतीने डू, डज आणि डीड या तिन्ही हेल्पिंग व्हर्बचा सेंटेन्समध्ये वापर करायचा. यावरून तीनच निष्कर्ष काढायचे. जेव्हा मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म दिलेलं असेल तेव्हा डूचा वापर करायचा. जेव्हा मेन व्हर्बला यस प्रत्यय लावलेला असेल तेव्हा डजचा वापर करायचा आणि जेव्हा मेन व्हर्बला ईडी किंवा डी प्रत्यय लावलेला असेल तेव्हा डीड या हेल्पिंग व्हर्बचा वापर करायचा. बट प्रत्येक मेन व्हर्बच्या सेकंड फॉर्मला ईडी किंवा डी प्रत्यय लागेल असं नाही. त्यालाही काही एक्सेप्शन आहेत.
गो. गो हे मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आहे आणि सेकंड फॉर्म होते वेंट. सेकंड बर्न. बर्न हे मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. सेकंड फॉर्म होईल बर्न्ट. त्यानंतर फाइंड, फाउंड, डिग आणि डग. हे आणि असे कितीतरी मेन व्हर्ब आहेत की ज्यांचं सेकंड फॉर्म अगदी डिफरंट आहे. त्यांच्या सेकंड फॉर्मला ईडी किंवा डी प्रत्यय लागत नाही. आपल्याला हे मेन व्हर्ब पाठच करायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कळेल की दिलेलं सेंटेन्स हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे की पास्ट टेन्समध्ये आहे. डू, डज आणि डीड याबद्दलचे आपण हे जे 2 पार्ट घेतले, पार्ट 1 आणि पार्ट 2, याचा देखील तुमची इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यामध्ये नक्कीच फायदा होईल. फ्रेंड्स, इंग्लिश लँग्वेजची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि लवकरात लवकर फ्लुएंट इंग्लिश बोला.